हॅलो, नमस्कार मैत्रिणो. मी प्रिया फॅशन आयडिया बाय प्रिया युट्यूब अगदी मनापासून स्वागत आहे. चला आज काय आता इथं बघा अशी डिझाईनची बाही आहे, म्हणजे अर्ध गोल आकाराची बाही आहे. तर आता बघा काय करायचं त्यासाठी सांगते. सगळ्यात अगोदर ब्लाऊज पीस मी घेतले आहे. सगळ्यात अगोदर आपला उंची खाली नाही अशी डिझाईन ठेवायची, फक्त वरच्या साईडलाच आपल्याला बाहीची उंची वाढवायची. तर आता बघा खाली आपण अर्ध गोल अशी डिझाईन छान आहे ॲप स्टिच करणार. तर तुम्हाला एकदम डिटेल माहिती सांगणार, तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. इथं सगळ्यात बघा अस्तर घेतलेलं आहे. तर व्हिडिओ नक्की बघा काळजीपूर्वक. मी तुम्हाला सांगणार आहे अशी आपण डिझाईन स्टिच करून ना ब्लाऊज रेडी करणार, म्हणजे बाही रेडी करायचं. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले नक्की मला कमेंट करून सांगा. बघा आता पहिल्यांदा बघा बाहीचं माप टाकून घ्या, म्हणजे उंची बाहीची. बाही आहे बाहीची उंची आहे 4.5 प्लस खालनं आपल्याला जरा दुमण्यासाठी 1/2 इंच आणि अर्धा इंच वरच्यासाठी, म्हणजे असं किती झाली बघा 6.5ची बाही होणार आहे पूर्ण. मग शिलाई आपण करून बरोबर 4.5ची बाही होणार आहे. छातीचा चौथा टाकायचा 8.5 34 साईजचा आहे ना छाती बाही, आणि दंडघेर आहे 6चा. मग आपल्याला तेवढं पुढं व्हायचं तेवढं शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं, ॲड करायचं आणि व्यवस्थित असं आखून घ्यायचं. वरच्या साईडनं बघा इथं 2.25 घेतलेला आहे. व्यवस्थित 2.25 किंवा 2.5वर घेतलं तरी चालेल. आणि असा आकार देऊन घ्यायचा बाहीला. आहे असा आकार व्यवस्थित द्यायचा, एक बाहेरून एक आतून आकार द्यायचा. जरी काही समजा व्हिडिओ बघित चालेल. आणि साईडने बघा जेवढं आपण घेतलं तेवढं घ्यायचं आणि बाही कट करायची. बाही कट करताना एक काळजी घ्यायची, मी प्रत्येक व्हिडिओ सांगत आहे बाही फक्त कट करताना पहिला आहे असा बाहेरचा जो आकार दिला आहे ना तो मुंड्याचा तो कट करून घ्यायचा. मी वेगवेगळ्या पद्धतीने पण सांगत असे बाबा, सहज सोपं पण ही बाग पद्धत आहे. व्यवस्थित साईडने व्यवस्थित कट करून घ्यायचं जेवढं माप घेते तेवढं, आणि मग बाही कट देऊन घ्यायचा बरोबर मधोमध, म्हणजे बाही आपल्या बरोबर जोडली जाते. आणि बरोबर बाही ओपन करून घ्यायची आणि जो पुढचा मुंड्याचा आकार आहे ना तो व्यवस्थित द्यायचा. फक्त एक करायचं म्हणजे बाही पहिल्यांदा ओपन करून घ्यायची, मग मुंड्याचा आकार द्यायचा. नाही तर एकसारखं आपल्याला कट केलं तर बाहीचा मुंड्याचा आकार एकसारखा पाठीमाग पुढे एकसारखा येईल. तर बघा छान असा मुंड्याचा आकार आपला झालेला आहे पुढचा. असं हो का टिकमार्क करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला लक्षात यावं की बाबा कुठला आकार पुढचा आहे आणि मागचा कुठला आहे. बरोबर. आता तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर इथे बाही घेतलेली आहे, म्हणजे ब्लाऊजचं घेतलेलं आहे. आता ब्लाऊजचं खाली डिझाईन आहे पण आपण ते नाही, फक्त आपण अशी धरणार आहोत. तर तुम्हाला सांगते पहिल्यांदा अगोदर काय करायचं. फक्त बघा आता बाहीचा मध्य करून घ्यायचा. डिझाईन आहे ना, आता डिझाईन बघा जास्त काही डिझाईन नाही ना, तर अशा पद्धतीचं असेल ना, तर डिझाईनचं असेल असं बरोबर बाही डिझाईनचं मध्य करून घ्यायचं व्यवस्थित जेवढं बरोबर, कारण एका साईडला मग डिझाईन जाऊ नये तसं मध्य करून घ्यायचा. मग बाही बरोबर मध्य करून आपण स्टिच करणार आहोत. आता बघा इथं बरोबर आले का बघून घ्यायचं. तरी एकदा रिपीट अंतर बघून घ्यायचं, जेणेकरून कमी जास्त बाहीचं माप होऊ नये. कारण एका साईडला बाही मागे पुढे जाऊ नये, बरोबर आपली बाही सेंटरलाच यावी. कारण डिझाईन जर थोडी असेल ना तर अशी ट्रिक वापरायची. आता बाहीचा पण मध्य करून घ्यायचा व्यवस्थित, म्हणजे बरोबर बाहीचे डिझाईन आपण मधोमध ठेवणार आहे व्यवस्थित, म्हणजे ना बाही एकसारखी आपली लागली जावी, म्हणजे डिझाईन एका साईडला जाऊ नये. आता बरोबर बाही ठेवलेली आहे व्यवस्थित असं बरोबर ठेवून घ्यायची बाही. फक्त आता इथे एक प्रॉब्लेम आहे बरं, एका साईडला डिझाईन बघा एका साईडला वाढत आहे आणि एका साईडला ब्लाऊज पीस कमी आहे, तर तिथं जॉईन करून घ्यायचा. असं असेल ना तर काही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त काय करायचं, साईडने ज्या साईडनं कमी आहे ना तिथून आपल्याला लागतं ना तेवढं व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते बाबा कुठं काय असेल ना तर जॉईन वगैरे कसं करायला सांगितलं आहे. असं काही कपडा ठेवायचा फक्त आणि जॉईन करून घ्यायचं. फक्त जे आपण जॉईन केलं बाजू ते आतल्या साईडला गेले पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. आणि जेवढं आपल्याला लागतं तेवढं ठेवायचं, साईडचे एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचं व्यवस्थित. बरोबर हो का, छान असं आपलं झालं. आणि ह्याच्यात पण बघा मी 2 प्रकार मी बाही कशी लावायची सांगणार, तर व्हिडिओ नक्की बघा. कारण इथं कसं आहे, आता जरा डिझाईन अर्ध गोल आहे तर काय काय करायचं मी तुम्हाला सांगते. आता बघा लागते तेवढं कट करून घेतलं. तर दुसऱ्या साईडला पण असंच बघा कमी आहे तर जोडून घेते. ज्या साईडला कमी आहे ना, जरी वाटलं ना बाबा की दोन्ही साईडला पण कमी असेल ना तर जोडून घेते. कारण ह्याला कसं आहे, ह्याचा गळा आहे ना तो रेडीमेड गळा आहे, त्यामुळे मी बाही पण अशी बाहीला डिझाईन पण रेडीमेड आलेली आहे, म्हणजे अगोदरच वर्क केलेली. पण मग असं असला प्रॉब्लेम तर काही नाही, जोडून घ्यायचं साईडनं व्यवस्थित. का दुसऱ्या साईडला एका साईडला पण बरोबर माप होतं पण एका साईडला कमी पडतं, मग तिथं पण छान असं मी जोडून घेतलं. आपल्याकडे ब्लाऊज असं त्याचं जोडून घ्यायचं. ओके, जॉईन करून दिलेलं आहे व्यवस्थित. जेवढं लागतं तेवढं घ्यायचं आणि एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचं बाजूला. मग 2 प्रकारे मी तुम्हाला बाही कशी म्हणजे सांगणार आहे की बाबा नवीन कोणी शिकत असेल ना तर त्यासाठी सांगते, एकदम साधी सोपी ट्रिक आहे. आता बघा बरोबर बघा बाहीची किती डिझाईन थोडीशी आहे ना त्यातच आपण ॲडजस्ट करणार. आता हे एका बाहीचं माप घेतलं तसं ह्या बाहीचं माप घ्यायचं बरोबर आणि सेंटर काढून घ्यायचा. आणि परत बाही ब्लाऊजचं ह्याचा अस्तरचा पण सेंटर काढून घ्यायचा, बरोबर त्याच्यावर बाही व्यवस्थित ठेवून घ्यायची. अशी
ठेवताना बघा बरोबर ब्लाऊजच्या आणि अस्तरच्या बरोबर सेंटर घ्यायची. फक्त ठेवताना जे अर्ध गोल डिझाईन आपल्याला तशी करायची आहे ना, त्यामुळे थोडंसं अस्तर ठेवायचा पावपानं. पहिल्यांदा बाही व्यवस्थित पुढं अंतर ठेवून ना जोडून घ्यायची. ही एक पद्धत झाली. मग दुसरी पद्धत पुढे सांगते. त्याच्यानं व्यवस्थित असं स्ट्रेट शिलाई देऊन घ्यायची. फक्त डिझाईनवरनं द्यायची नाही, थोडंसं अंतर पुढं ठेवायचं. अंतर पुढे ठेवूनच करायची, जेणेकरून तिथं अंतर थोडंसं राहावं. जेणेकरून आपण डिझाईनवरनं केले तर अर्धगोल डिझाईन आपल्याला ते आहे ना अशी करता येणार नाही आकाराची. त्यामुळे पुढं सरकून ठेवायचं आणि व्यवस्थित आता हे जोडून झालेले असतात बरोबर. कारण आपण खाली काही ठेवणार पण अर्धगोल डिझाईन, कारण वरच्या साईडला मग आपलं आहे असं. आता बघा तुम्हाला दाखवते का, हे बघा का बाही आपली अशी आलेली आहे. आता हे आपल्या अर्धगोल करायचे. तर काय करायचं त्यासाठी सांगते. आता प्रत्येक वेळेसच काय कसं होतं, आता एक्स्ट्रा कपडा पण कुठं प्रत्येक वेळेसच काय होतं की बाबा असं दिसत नाही ना. आता बघा मी इथं ही अशी डिझाईन आहे, तर आता बघा मी उलटी ठेवलेलं आहे ब्लाऊज. आणि जसं आकाराचं त्याच्या आकारानं थोडं पावपावण्याचं गोल राऊंडला ना छान असे स्टिच करून घ्यायचं. जरी काय कसं करायचं माझ्या बोलण्यात जर तुम्हाला नाही ना काय तुम्ही व्हिडिओमध्ये बघा किंवा कळत असेल ना तरी चांगलंच आहे, कारण मी एकदम सोप्या रीतीने सांगत असते. आता बघा जे आकार नाही असं व्यवस्थित करून घ्यायचं. आता हे पण कसं आहे, एकदम सिल्काचा कपडा पातळ असं मला दिसतंय खालची अशी डिझाईन, त्याच्यावर बरोबर आपण जोडून घेतलेलं असं. आणि ते अर्धगोळ्यात त्याच्यावर डिझाईन मी बरोबर करत असते. आणि ही एक पद्धत झाली. एकदम साधं सोपं आहे, छान असं बघा आपली डिझाईन तयार होईल. फक्त व्यवस्थित त्या आकारावनं, फक्त घेताना त्या आकारावनं घ्यायचं नाही, साईडनं म्हणजे घ्यायचं, कारण ते वर्क केलेलं डिझाईन आत जाऊ नये शिलाईमध्ये. आणि असं कारण परत पुढं स्ट्रेट घेऊन घ्यायचा, काही नाही स्ट्रेट घ्यायचं, कारण इथं कमी आहे डिझाईन तर माझं पुढं स्ट्रेट घ्यायचं. आणि एक्स्ट्रा तो कट करून घेऊया. आणि जो आकार आहे ना आपला गोल अर्धगोल त्याला कट देऊन घ्यायचं, थोडा व्यवस्थित कट द्यायचा, म्हणजे बरोबर आपले बाही एकसारखं लागलं जाते. आणि जरी माझे कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल, माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण असेच काही नवीन व्हिडिओ तुम्हाला पहिले बघायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करून सांगा. आणि काही समजा नक्की कमेंट करा, मी सांगण्याचा प्रयत्न करेन. आता छान असं झालेलं आहे बघा. फक्त जे अर्धगोल आहे ते व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं आणि त्याच्यावरून स्टिच करायचं. जसं अर्धगोल आकार आहे ना त्या आकारावरच व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. आणि जरी पुढची एक पद्धत सांगते तुम्हाला. आणि व्यवस्थित बघा असं आहे असं त्याच्यावरून स्टिच करून घ्यायचं. फक्त व्यवस्थित शिलाई, कारण जास्त ब्लाऊजचा कपडा खाली येऊ नये, आपल्या अर्धगोल बरोबर आहे आकार गोल्डनमध्ये आली पाहिजे असं आपण स्टिच केलेलं आहे. त्यामुळे त्या मापानं तुम्ही व्यवस्थित असं घ्या. असं आले ना काही घाबरायचं नाही बाबा. आपल्याला प्रश्न पडतो आता काय करायचं कसं करायचं, काही नाही. जरी काही समज नाही ना यूट्यूबला तुम्ही सर्च करू शकता बाबा, कारण असं कोणी पण व्हिडिओ टाकायचं ना त्यातनं बघायचं बाबा की असं कळतं बाबा काय केलं काय. आता कसं नवीन असेल ना तर समजत नाही ना. आता काय पण मी पण नवीन होते ना तेव्हा मी बघत होते बाबा, माहिती मला समजत नव्हते. तर काही नाही असं बघायचं. आता बघा सरळ व्यवस्थित मग परत ना ते अर्धगोल डिझाईन सरळ स्ट्रेट आपण असं जोडून घ्यायचं. आणि बघा आता छान असं आपलं झालेलं आहे. तर बघा आता छान असे डिझाईन आले बघा. अर्धगोल एकदम छान असे आपण काटावर डिझाईन घेतलेलं आहे. जास्त पण काटावर घ्यायचे जेणेकरून आपल्याला. आणि आता बघा अस्तरला ब्लाऊजला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे असं. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, मुंड्याची पुढची खोली समोरासमोर एका साईडलाच येऊन द्यायची नाही, समोरासमोर आली पाहिजे. विरुद्ध दिशेला म्हणजे ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक आली पाहिजे असं करायचं. आणि एक्स्ट्रा कपडा आपण ब्लाऊजचं कट करून घेऊया. कट करून झाले छान असं बघा आपली बाही रेडी झालेली, एकदम साधी सिंपल. आता कसं आहे जरा इथे एक जॉईंट दिसणार आहे, पण आता काय त्याला प्रॉब्लेम कसं आहे आता ते आलेलं आहे. आता दुसरी बाही घेतली आहे, दुसऱ्या बाहीचं पण बघा अस्तरचा मध्य करून घ्यायचा, ब्लाऊजचा मध्य करायचा, कारण डिझाईन कमी आहे ना. त्यामुळे आता मी पहिलं पण लेसचं वगैरे दाखवलं की लेस कमी असेल तर काय करायचं, तसं पण आहे ना. तर मग ती पण ट्रिक नक्की बघा. आणि छान असं बघा व्यवस्थित असं त्याच्यावर ठेवायचं. आणि आता ही दुसरी ट्रिक पद्धत आहे बघा. मी आहे असंच ठेवलेलं आहे. ती पहिली पद्धत म्हणजे मी पहिलं कसं अस्तर जोडून घेतलेलं, कारण जर सरकलं ना अस्तर तर बाबा नवीन कोणी असं सरकलं असतं ना तर मग फिनिशिंगवर जाण्या शकत असते. पण मी आता ही दुसरी पद्धत आहे असंच मी जोड्या घेतलेल्या, त्याच्या आकारावर व्यवस्थित आहे असं ठेवून मी अर्धगोलून डिझाईन म्हणजे त्याच्यावर आपण स्टिच करणार आहोत. कारण काही काय होतं जर नवीन कोणी असेल ना तर मग ते इकडं तिकडं मग ब्लाऊज म्हणजे अस्तर सरकतं ना किंवा ब्लाऊज पण सरकला जातो ना, त्यामुळं मग जुळत नाही ना. त्यामुळं मग ती ट्रिक दाखवलेली. पण जमत असेल ना तर तुम्ही असं बघा असं पण केलं तरी चालेल. कुठली पण ट्रिक, ती पण किती 1 मिनिटात आपण शिलाई मारून घेणार आहे आणि पडदेशीला घेणार आहे, कारण जास्त आपला वेळ काय जाणार नाही. आणि मग ही बघा मी आहे असं ठेवलेलं आहे
जरी तुम्हाला ती ट्रिक वापरली तर चालेल, एकदम आहे सरकणं वगैरे काय तसं पण तुम्ही असं करू शकता किंवा असं पण तुम्ही आहे असं ठेवून त्याच्यावरून व्यवस्थित फक्त डिझाईनच्या पुढं असतं बरोबर ठेवायचं आणि अर्धगोल डिझाईन व्यवस्थित आकारात करून घ्यायची आणि एकदम छान असं बघा बाही रेडी करून घ्यायची. फक्त ठेवताना सांगितले ब्लाऊज सरळ ठेवायचं मग आत आपलं अस्तर गेलं पाहिजे हे बघायचं. आणि अजून एक म्हणजे महत्त्वाची टिप्स, फक्त मुंड्याचा आकार दोन्ही साईडला आला पाहिजे, एक साईडला येऊन द्यायचं नाही, नाही तर एक साईडला आलं तर एक मागे एक पुढे जाणार. आता बघा झालेला अर्धगोल आपलं ते स्टिच करून आता एक्स्ट्रा ब्लाऊज आहे तो कट करून घ्या, कारण आपलं आहे असे डिझाईन करायचं. आणि जरी कोणाला आवडत नसेल बाबा डिझाईन मधोमध आली पाहिजे तरी खालच्या साईडला आहे असं मग शिलाई करून घेतली मधोमध किंवा बाहीच्या जरा 1 इंच वर आली डिझाईन तर चालेल. आणि अर्धगोल अशी डिझाईन करायचं अशी पण पद्धत वापरली तर चालेल. आता हे बघा एक्स्ट्रा कट करून झालेलं आहे. मी प्रत्येक वेळी वेगवेगळं नवीन कटिंग वगैरे दाखवतात, 3 पिनचं प्रिन्सचं वगैरे वेगळं किंवा ब्लाऊज बॅक डिझाईन वेगळं काही कटिंग बघायचं नक्की माझ्या चॅनलवर जाऊन मग एकदम सोपं बघा छान असं आपलं झालेलं आहे स्टिच करून. आता फक्त हे कानेकोपरे आहेत ना व्यवस्थित असं म्हणजे डिझाईन ते असं बाहेर काढून घ्यायचं बोटाने, म्हणजे व्यवस्थित आकार आपला बाहेर आला पाहिजे. मग त्याच्यावरनं स्टिच करायचं. फक्त व्यवस्थित आहे आकार असा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा. फक्त देताना आपण स्टिच करून घेतलं कट देऊन घ्यायचे म्हणजे बरोबर व्यवस्थित आकारात एकसारखं येतं. आणि त्याच्यावर व्यवस्थित असं फक्त आपल्या आकारावर अर्धगोल बाहेर काढायचं आणि त्याच्यावर स्टिच करायचं. एकदम सोपं आहे, जास्त काय नाही, घाबरायचं नाही काही नाही, फक्त व्यवस्थित आपलं बघायचं. कुठलाही बघायचं असेल ना फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचं की आपल्याला लगेच डोक्यात बसतं मग ते करायचं. काही नाही आपलं बिघडत नाही काही नाही. मग कुठले असू द्या 3 पिन्सला असू द्या, प्रिन्स ब्लाऊज कटिंग असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या किंवा फोर्टेक्स ब्लाऊजचं पण मी दाखवलेलं बॅक डिझाईन वगैरे आहेत, बाही स्लीव कटिंग कसं करायची किंवा मशीनचं वगैरे वेगळं मी अजून काही दाखवलेलं आहे. किंवा मशीन जरी तुम्हाला बाबा कुठली घ्यायचं ते बघा किंवा मशीन घरगुती क्लीन कसं करायचं त्याचा पण मी सगळं व्हिडिओ दाखवलेला आहे, त्याचं पण बघा. एकदम सोपं आहे जास्त. आणि जरी अजून काही माहिती वगैरे बघायची असेल नक्की मला कमेंट करून सांगा, मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. छान असं बघा बाही स्टिच करून झालेलं आहे एकदम असं छान असं. आणि आता बघा साईडनं जोडून घ्यायचं. फक्त बघा ही बघा मी तुम्हाला दाखवलं तसं बरोबर ही मुंड्याचा आकार ह्या साईडला आले. आता व्यवस्थित बघा अस्तर ब्लाऊजला जोडून घ्यायचं ज्याच्या आकारात व्यवस्थित जोडून घ्यायचं आणि छान असं बघा आपल्या बाही रेडी झालेली. एकदम साधं सोपं आहे जास्त काय नाही. एक्स्ट्रा कपडा म्हणजे ब्लाऊजचा आहे तो कट करून घ्यायचा आणि छान असं बाही. मग तुम्हाला खाली अर्धगोल तुम्ही अशी डिझाईन करा, वर तुम्हाला किती तुम्ही आता इथं तुम्हाला वाटते बाबा की मोठे स्लीव्स करा, मोठे स्लीव्स केले तरी चालेल, आहे त्याकरा मोठे स्लीव्स करू शकता. फक्त वर उंची वाढवायचे खाली आहेच ठेवायचं. आणि व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा, तुम्ही असं नक्की ट्राय करा. चला बाय बाय, धन्यवाद. पुढल्या व्हिडिओ